पातूर तालुक्यातील चरणगाव येथे अवैध दारू विक्री होत असल्यानं या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी चरणगाव येथील महिलांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. चरण गावामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. या अवैध व्यवसायामुळे घरोघरी वाद वाढले आहेत, तर अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरगुती कलह वाढल्यानं महिलांना या समस्यांना दररोज तोंड द्यावं लागत आहे. आपल्या मागण्या मांडण्यासाठी चन्नी पोलीस स्टेशन ठाण्यात 25 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने महिला गेल्या होत्या. मात्र या मागण्या मान्य न झाल्यानं अकोला शहर गाठत जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना या महिलांनी निवेदन दिलं. आमच्या गावात जो भयंकर ऊत आलेला आहे. दारू, मटका, जुगार ह्या सगळ्या गोष्टींनी सगळं गाव, लेडीज, बाया वगैरे सगळे आहेत, ते सगळे त्रासलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही वारंवार ठाणेदाराला तक्रार देऊनही बी ठाणेदारानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. उलटपक्षी दारूवाल्यांचं आणि पोलीस स्टेशनवाल्यांचं मिलीभगतपणा पाहून आमच्या डोळ्यात आसू यायला लागलेले आहेत. कारण कुठली कारवाई होऊन नाही राहिली. आज रोजी 10 वर्षापासून जे लेकरं 40 वर्षापर्यंत हे व्यसनाधीन झालेले आहेत. त्याच्यामुळे गाव हे अतिशय त्रस्त झालेलं आहे. कृपया आम्ही सगळ्या ठाणेदार असो चाहे इतर ठिकाणी कोशिश करून आमची कुठली कारवाई झाली नाही, तरी आमची कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे. यावेळी सरपंच मेधा देशमुख, संध्या गाडेकर, मायावती इंगळे, इंदू सोनुने, महानंदा इंगळे, उज्ज्वला इंगळे, बेबी इंगळे, सुरताबाई कौरतकर, शालूबाई उपरट, अंमोलिका इंगळे, बेबिता इंगळे, सुशीलाबाई इंगळे, सुषमा इंगळे, ज्योती इंगळे, सत्यशील सरदार, वंदना शेळके, उर्मिला पोरे, सीमा देशमुख, कांता तोडके, उज्ज्वला इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक देशमुख, राजेश क्षीरसागर, प्रभाकर इंगळे, फकीरा इंगळे, प्रवीण सोनवणे, सुनील इंगळे, देवलाल सुलताने, धनंजय देशमुख आदींची उपस्थिती होती. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.